पाठोपाठ आंदोलन केलेले आहे, काय म्हणणं आहे तुमचं? कशामुळे तुम्ही आंदोलन केलं? आज महानगरपालिका स्वीकृत नगरसेवक संभाजीनगर ही निवड झाली। कालपर्यंत सकाळपर्यंत माझं नाव होतं शिवसेना शिंदे गटाकडनं, परंतु आज सकाळी राजू जंजाळ हा जातीवादी माणसाने माझं ते स्वीकृत मेंबर कट करून नाव ते काढायला दिलं। कारण की गेल्या 10 वर्षापासून राजू जंजाळ आणि आम्ही एका पक्षामध्ये काम करतो। ते जिल्हा प्रमुख असल्यामुळं वरिष्ठांचं त्याचं चांगलं आहे, शिंदे साहेबांसोबत चांगलं आहे, श्रीकांत शिंदे साहेबांसोबत त्याचं चांगलं आहे। ते प्रत्येक वेळेस मला डावलण्याचं काम तो करतो, कारण की मी एका बुद्ध समाजात येतो आणि तो जातीवादी व्यक्ती आहे। त्यांनी या शहरामध्ये दंगल छेडण्याचं काम केलेलं आहे। गेल्या अनेक वर्षापासून तो मला माझं पदाचं वेळ आली, माझं काही आले का मला तो डावलतो। त्यांनी आज पण तेच केलेलं आहे। कारण की 18 दिवसापूर्वी एकनाथजी शिंदे साहेबांकडे मी गेलो असता त्यांनी मला जवळ घेतलं, मी त्यांना माझी पूर्ण फाईल दाखवली, माझा बायोडाटा दाखवला। तर मी 2 वेळेस माननीय संजूभाऊ शिरसाट यांना निवडून आणलं विधानसभेमध्ये, माझा सिंहाचा वाटा होता। लोकसभेमध्ये भुमरे साहेबांना निवडून आणलं तर माझा सिंहाचा वाटा होता, परंतु शिंदे साहेब म्हणले मी तुझं करतो। काल श्रीकांत शिंदे साहेब शहरामध्ये होते, त्यांच्या सगळं माझं बोलणं आलं, पालकमंत्री शिरसाट साहेबांचं बोलणं आलं आणि आपल्या माध्यमातून आज सकाळी पेपरला आलं, चॅनलला आलं तर विनोद बनकर यांची शिवसेना पक्षाकडून निवड झालेली आहे, यांच्या नावावरती शिक्का मार्फत झाला। परंतु राजू जंजाळ जातीवादीनं माझं नाव कट करून काळे नावाच्या व्यक्तीला दिलं। तुम्ही आंदोलन करणार आहे, तुमची दिशा काय असणार? तुम्ही काळं घातणार म्हणणार? कारण की गेल्या 10 वर्षापासून राजू जंजाळ आहे ना जातीवाद करतो माझ्यासोबत। कारण की मी बुद्ध समाजाचा असल्यामुळं तो मला एकाही मोठ्या पदावर त्याने जाऊन दिलं नाही, ना कमिटीवर जाऊन दिलं, ना मला काम करून दिलं। संजय शिरसाटला सांगायचा तो दाबायचा, याला पद द्यायचं नाही, भुमरे साहेबांना सांगतो, शिंदे साहेबांना सांगतो, कारण की ते काही आपसी वाद असतात पक्षातले, त्यांनी ते आज उफळून काढले आणि जाणून बुजून एका जैन समाजाच्या माणसाला, एका बुद्ध समाजाच्या माणसाचं त्यांनी लाईफ खराब केलं। आम्ही त्याच्या तोंडाला काळा लावल्याशिवाय शांत बसणार नाही। आणि माननीय एकनाथ शिंदे साहेब म्हणतात प्रत्येक वेळेस तर राजाचा बेटा राजा होणार नाही, जो काम करेल तो राजा होईल। मी गेल्या 10 वर्षापासून काम करतोय तरी मला फळ भेटलं नाही, आणि राजू जंजाळनं आज माझ्या हातामध्ये जे माझं फळ येणार होतं, मला नारळ भेटणार होतं किंवा सिक्युरिटी मेंबर पेपर भेटणार होता, यांनी जातीवाद केला आणि माझ्या हातातून ते खाली गेले। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।